तर मित्रांनो फायनली आपण केळशी बीचला पोचलो आहे. हा बघा माझ्या मागे हा केळशी बीच आहे. एकदम शांत बीच म्हणून ओळख आहे याची. आणि इकडे कासवांचं संवर्धन केलं या साईडला. आपण या साईडने आलो, हे बघा तिकडून आलो. इकडे कासवांचं संवर्धन आहे, दाखवतो मी तुम्हाला. सुरूची वनं जास्त आहे तिकडे, सुरूची झाडं पण भरपूर आहेत. फॅमिलीसाठी तर उत्तम बीच आहे. फक्त इकडे जास्त भीडभाड नाही आहे, म्हणजे जास्त लोक नाही आहेत, मोजकीच. आता आम्ही दोघंच आहे, एक गावातले दोघं तिघं काका होते. आणि हे आहे कासवांचं संवर्धन केलेलं. ऑलिव्ह रिडले असं कासव आहेत ना, त्यांचं इथे संवर्धन केलं जातं. हे बघा इथे माहिती आहे, ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन. ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन माहिती. शास्त्रीय नाव लेपिडोचेलिस ऑलिव्हाका ऑलिव्सिया. काय आपल्याला येत नाही बाबा, पण हे कासवांचं संवर्धन आहे. त्याचा बोर्ड लावलेला हा. आणि हे बघा इकडे अशा प्रकारे कासव संवर्धन करून ठेवले. त्यांची अंडी आहेत यात. आम्ही याच्या आधी गुहागरला पण आपण व्हिडिओ बनवलेला, त्यातसुद्धा अशी कासव त्यांनी संवर्धन करून ठेवले होते. तर अशा प्रकारचा हा बीच आहे. आणि इकडे या बीचवर आलात तर इकडे केळशी वॉटर स्पोर्ट अँड ॲडव्हेंचरसुद्धा आहेत. आता त्या साईडला पुढे गेलो ना आपण, या बीचवरून इकडे जायला रस्ता आहे. तिकडे गेल्यावर तिकडे मी बघितलेले आता वॉटर स्पोर्टची ॲक्टिव्हिटी करणाऱ्या बोट्स वगैरे तिथे लावल्यात. भारी एकंदरीत, खूप भारी समुद्रकिनारा आहे, शांत आहे. ज्या लोकांना शांतता आवडत असेल तर नेहमी, म्हणजे नेहमी नाही, नक्की त्यांनी इथे विजिट करावं. भारीच आहे. आपण चाललो आता हागणे बीचला. आता मध्ये आपल्याला अंजरले लागेल, त्याच्यानंतर हागणे लागेल. जवळजवळ हागणे 18 किलोमीटर आहे, अंजरले 12 का 13 किलोमीटर आहे. मध्ये ब्रिज आहे मला वाटतं. लेफ्ट साईडला मस्तपैकी पाणी अडवलंय, म्हणजे कृत्रिम तलाव तयार केलंय. हवा सुद्धा खूप आहे. भन्नाट असा व्ह्यू होता, एक नंबर व्ह्यू होता, एक नंबर. बघा ना, राईट साईडचा समुद्र आहे आणि या साईडनी गाडी चालवते. माझ्या राईट साईडला समुद्र किनारा भारी आहे. तर मित्रांनो, हा रस्ता चालला आहे आता हागणेला.
आणि हा आहे अंजरलेचा लाईट हाऊस. या साईडला समुद्र किनारा आहे बघा, दिसत असेल. रस्त्याच्या कडेने चालू आम्ही, समुद्राच्या कडेने. आता आम्ही सरळ जाणार आहोत. कधी आलात तर नक्की लाईट हाऊसला भेट द्या, कारण संध्याकाळचं टायमिंग आहे काहीतरी 5 ते 7 असं. चला आपण हरणीला तर जाऊया. मित्रांनो, हरणेवरून वर आलो आहे आणि वर यासाठी आलो आहे की मच्छी मार्केट जो बाजार आहे तो संध्याकाळी लागणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जेवलो नाही. बोलू जरासं टाईमपास करूया, फिरूया. कारण मग अशी मी तिकडे एक पिलर बघितलेला, तिथून खालचा जो नजारा आहे ना हरणेचा तो भारी दिसतो. तुम्हाला दाखवतो बघा. आता मित्रांनो त्या साईडला पिलर आहे, मी इकडे बाईक लावले, खाली आलो. हा नजारा बघा किती भारी आहे, आवडला. समोर आहे सुवर्णदुर्ग हरणेचा किल्ला, म्हणजे गोवा फोर्ट बोलतात त्यांना. आणि ही सगळी किनारपट्टी भारी आहे. इकडे मला वाटतं मंदिर आहे, इकडे ही घरं आहेत, भारी वातावरण आहे. मला वाटतं हनुमंताचं मंदिर आहे आपल्या इकडे. आणि उत्सव चालू आहे, पूर्ण भगवा फटकला आहे आपला. किती भारी वाटते बघा ना. मेन तर स्पॉटच भारी आहे.